तयारी झाली आणि आम्ही निघालो दोघं पण मुंबईला जायला. चांगला मोठा मार्केट आहे पण काय गाडी बाहेर घे. मी आली तोपर्यंत. कुणाल तर फावडा घे पुढं. कुणाल तर फावडा घे असायला आणि ती बॅग आणि ठेव बाहेर. हाश सकाळच दोघं जण उठून बसलेत. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. तर आता सकाळचे 6-6:30 झालेले आहेत. सगळी तयारी झाली आणि आम्ही निघालो दोघं पण मुंबईला जायला. बघा दोघं जण उठून बसले तर वाघ्याशरून. सगळं आता बघितलं, कुणाला सगळं समजावून सांगितलं कसं काय आहे ते. घरातले पण थोडंसं झाडलोट वगैरे करून ठेवलं, म्हणजे त्याला काही जास्त भार नको कामाचा. त्याच्यामुळे चला पटकन निघूया, कारण वेळेत तिकडे पोचायचं आहे. नाहीतर ट्रॅफिक मिळालं ना मुंबईमध्ये शिरल्यानंतर मग हालत की नाही खराब होईल. त्याच्यामुळे जरा थोडीशी घाई. आता कसं तुमच्याशी शेअर करायला मिळते मला काय माहीत नाही आहे, बघू. बघा उजळायला सुरुवात झाली. कुणाला त्याला आत्ताच उठवली. कुणाला लक्ष ठेवा, ऐकलं का रे? लक्ष ठेव, मी येते लगेच. चल. तर 2 वर्षानंतर आज मुंबईला मी निघाले आहे. कुणालच्या बाबांच्या फेऱ्या असतात. आत्ता मुंबईला जाण्याचं कारण पण तुम्हाला मी सांगते. म्हणजे अजिबात मला इच्छा नव्हती मुंबईला जाण्याची. फक्त कुणालचे बाबा यांच्यासाठी मी आता मुंबईला चाललेले. म्हणजे त्यांची पण बघा तब्येत थोडीफार म्हणजे वर खाली झालेली आहे आणि त्याच्यामुळे उगाच त्यांना तिथे गेल्यानंतर त्रास व्हायला नको आणि त्याच्यामुळेच मी त्यांच्या संगातिकीने जात आहे. नाहीतर माझी अजिबात इच्छा नव्हती. तर घरातून निघाल्यानंतर सगळ्यात आधी आम्ही गेलो पेट्रोल भरायला आमच्या तराळ्यामध्ये. CNG भरलं आणि त्याच्यानंतर मग आमचा की नाही प्रवास सुरू झाला. तुम्हाला एक गोष्ट सांगते, म्हणजे मुंबई सोडल्यानंतर आता इच्छाच होत नाही की तिकडे जावं, कारण आपली कोण माणसं इथे आहेच नाही. जे काय आहे ते सगळं माझं की नाही गावीचं आहे. आता साखरपा, तर साखरपाला आम्ही पोहोचलोय. संगमेश्वर रोडने आलो ना आपण. संगमेश्वर लेफ्ट मारला की संगमेश्वर. अच्छा, इथे पण ना रोडचं काम चालू आहे. JCB वगैरे. पुढे समोर गेलो की साखरपेठ गेलो. पुढला समोरच्या साईडला समोर साखर. शॉर्टकटने आलो ना आपण. म्हणजे हा रोड आहे ना तो आमच्यासाठी शॉर्टकटने आहे. त्याच्यामुळे लवकर पोहोचलो. हे बंद कर. कुणाच्या बाबा जाम खुश आहेत मुंबईला जायला मिळते ना म्हणून. चला नाश्ता करायचा. चला जरा चहा पिऊया. हाय राम, आवाज बघा गाड्यांचा. जरा चहा पिऊया. आणि माझा अवतार बघा काय झालं. मी ना झोपले होते. म्हणजे प्रवास करायचा म्हटलं ना मला कंटाळा येतो. थोडंसं जरा अवतार नीट करते. चहा पितोय. चहा गुळाचा आहे. चला पहिला चहा प्रवासादरम्यानचा. हे उसाची गाडी पण होती. बंद आहे वाटतं अजून ना. खेडला आलं. खेड फाटा. अर्धा प्रवास झाला का? अर्धा प्रवास झाला. खेडला पोचलोय आणि झोपूनच सगळा प्रवास केलाय मी. आणि आता थोडंसं म्हटलं एडिटिंग करून घेऊया. अजून पण झोपायचं नाही, एडिटिंग करायला घेतलं की डोळ्यावरती झोप यायची. त्याच्यामुळे सगळं ठेवलं व तसंच आणि गप झोपून गेले. आता कसं गरमी व्हायला सुरुवात झालेली आहे ना. 10 वाजून गेलेत. त्याच्यामुळे आता काय झोप लागणार नाही. आता गरमी होईल. 2-3 तास चांगली झोप काढून. चहा छान होता. मस्त चहा होता. ताईने पण सांगितलं खूप चहा, म्हणजे चहा खूप छान आहे. खेडला आल्यानंतर इथे आहे ते कपडे. खेड टोल नाका मध्ये आलाय ना नवीन टोल नाक्याच्या कोपऱ्यावर आपला अड्डा. तर फक्त चहा प्यायलो आम्ही. नाश्ता काही केलाच नाही आणि निघालो. पुढचा प्रवास आपला सुरू झालाय. हा आहे कशेडी घाट. आणि इतकं छान वाटतं ना या घाटातून जाताना. त्याच्यामुळेच मी थोडंसं आता कॅप्चर केलेलं आहे आणि तुमचे शेअर करते. आता मी व्हॉइस ओव्हर करायला घेतलं आहे आणि आजूबाजूचा आवाजसुद्धा कॅप्चर होणार आहे. कारण आता म्हणजे प्रवासादरम्यानच माझं सगळं म्हणजे एडिटिंग वगैरे सगळं चाललेलं आहे. म्हणजे असं आपण बघा कुठे मुंबईला वर गेलो ना, थोडीशी जागा चेंज झाली का एडिटिंगला शूटिंगला थोडासा प्रॉब्लेम होतो. पण मला असं वाटलं की नाही थोडंफार तुमचे शेअर करते की मुंबईला गेल्यानंतर
कशा प्रकारे आमचा की नाही दिवस गेलेला आहे ते म्हटलं थोडंफार दाखवते. आजचा व्हिडिओ काय फारसा असा मोठा नाही आहे. एक मला असं वाटतं की अंदाजे 10 ते 15 म्हणजे 12 मिनिटाचाच व्हिडिओ असेल. म्हटलं लहान तर लहान, म्हटलं थोडंफार जे काही कॅप्चर केलं ते तुमच्याशी म्हटलं शेअर करूया. तर इथे आम्हाला पोचायला अंदाजे म्हणजे रात्र होणार होती, कारण रस्त्याने जाताना ट्रॅफिक इतकं लागलं आणि अगदी कंटाळवाणा प्रवास झाला होता. इतकं ट्रॅफिक, इतक्या गाड्या, माणगाव वगैरे आहे ना, माणगाव इंदापूर वगैरे सोडलं आणि इतकं गाड्यांचं हे होतं. जवळजवळ 1 तास आहे ना आमचं सगळं तिथेच गेला होता. त्याच्यामुळे अक्षरशः ना आम्हाला कंटाळा आला आणि त्यात परत गरमीमुळे ते जाम हैराण झालं होतं. तर प्रवास करता करताच आम्ही की नाही असा विचार केला की वाशीला गेल्यानंतर आपल्याला जे काही साहित्य खरेदी करायचं ना मसाल्यासाठी, ते पण म्हटलं खरेदी करून घेऊया. कारण पुन्हा येते वेळी की नाही आपल्याला म्हणजे सकाळी समजा लवकर निघालो किंवा उशिरा निघालो तर मार्केट बंद मिळेल आपल्याला. रविवारचा दिवस होता, म्हणजे आम्ही काही जास्त दिवसासाठी जाणार नव्हतो, फक्त एकच दिवस आम्ही थांबणार होतो. कारण तुम्हाला मी सांगितलं होतं की कुणाल एकटा आहे, परत वाघ्या शेरू आणि तिघं पण एकटेच तिथे राहणार एक साईडला. त्याच्यामुळे आम्ही काही जास्त दिवस राहणारच नव्हतो, फक्त जायचं आणि एक दिवस थांबायचं आणि दुसऱ्या म्हणजे लगेच निघायचं, असं सगळं आमचं प्लॅनिंग होतं. तर इकडनं आम्ही म्हणजे माणगाव इंदापूर ते सगळं सोडलं आम्ही. त्याच्यानंतर भरपूर असा प्रवास केल्यानंतर आम्ही वाशीला पण पोचलो आणि वाशीला पोचल्यानंतर आपलं जे मार्केट आहे वाशीचं मसाला मार्केट, तिथे आम्ही थांबलो होतो. तिथे काय मी फारसं शूटिंग केलं नाही, पण शॉर्ट व्हिडिओ मी तुम्हाला बघा शेअर केलेला आहे. तर तिथे मसाल्यासाठी जे काही सामान लागतं ना ते सगळं मी तिथे खरेदी केलं. म्हणजे जवळजवळ 1 ते 1.5 तास आहे ना आमचा त्या मसाला मार्केटमध्ये गेला आणि त्याच्यानंतर मग आमचा की नाही पुढचा प्रवास चालू झाला. आणि त्याच्यानंतर ट्रॅफिक म्हणजे वाशी सोडली आणि जे ट्रॅफिक लागलं म्हणजे अक्षरशः मला ना कंटाळा आला होता प्रवास करून करून. नाही गाड्यांचे आवाज, गाडी थांबले. आता भूक लागली. आता आज आम्ही नाश्ता पण नाही केला आहे, फक्त चहा प्यायलोय आणि सकाळी कुणालच्या वारी भजी खाल्ली. काय हवंय? पाणी. थोडंसं जरा 5 मिनटं थांबलोय जेवणासाठी. आता हॉटेल बघतोय, त्यांना म्हटलं कुठेतरी चांगल्या हॉटेलमध्ये लावा गाडी, म्हणजे पूर्ण जेवण आपल्याला मिळेल ना अशा पद्धतीने. कारण नाश्ता वगैरे केला नाही, त्याच्यामुळे भूक लागली आता आणि ऊन पण जाम पडते. ते पाणी दे जरा. 12 तासाचा प्रवास आहे. प्रवास करता करता ना अगदी नको तर म्हणजे नकोच वाटतं प्रवास आहे आणि उन्हाच्या टायमाला कंटाळा येतो ना. पण आपली गाडी आहे म्हणून काय वाटत नाही एवढं ना. गाडी येते कुठे आपण कसं कुठे पण थांबू शकतो, आपल्याला काय हवं ते खाऊ शकतो, हा एक फायदा होतो. पाणी पितेच सांग ना मला. बस झालं, जास्त नको मला. पटापट ऑर्डर आणि पटापट. हॉटेलमध्ये गर्दी बघ किती. ते लागलं तर जेवण इथे ठेवलं. तर एका हॉटेलमध्ये आम्ही थांबलोय आता. कुठे आहे? पनवेलला. पनवेलला आहे ना. पनवेलला आम्ही जेवायला थांबलोय. एक पंजाबी ढाबा आहे तिथे थांबलोय. गाड्यांचे आवाज बघा. सकाळी नाश्ता नाही केला ना त्याच्यामुळे लंच मागवलं आता आणि काय काय जेवण आहे ते तुम्हाला मी दाखवते थोड्या वेळाने आल्यानंतर. तर ही बघा आम्ही थाळी मागवली होती आणि 2 थाळी म्हणजे लंच आम्ही मागवलं होतं आणि इतकं छान जेवण होतं. 2 भाज्या, डाळ, भात आणि रोटी, पापड आणि कांदा. कुणालच्या बाबांना सुद्धा जेवण खूप आवडलं आणि मलासुद्धा जेवण खूप आवडलं. आणि प्रवास असतो ना त्या दरम्यान मी नॉनव्हेज खात नाही, मला अजिबात ते नॉनव्हेज वगैरे आवडत नाही. व्हेजच खाण्याचं मी म्हणजे जास्त करून मी खाते आणि खूप छान जेवण होतं त्याच्यामुळे पोटभर जेवलो आम्ही. आणि त्याच्यानंतर पुन्हा की नाही आमचा प्रवास सुरू झालेला आहे आणि आता जवळजवळ एक 3 ते 4 तासाचा प्रवास केल्यानंतर आम्ही पोचलो कांदिवलीला. तर कांदिवलीला आमचं घर आहे आणि आता मी जाणार होते माझ्या माहेरी. तर माझ्या लहान भावाचं घर आहे ना तिथे मी पोचले आणि तिथेच मी मुक्काम करणार होते. सासरी जाण्याचा प्रश्नच नव्हता. तर ही माझ्या आई, भावाची मुलं वगैरे सगळे होते आणि वहिनीसुद्धा होते. तिला ना मी आधीच एक मला असं वाटतं का तर 2 दिवस आधी मी तिला फोन करून सांगितलं होतं की आम्ही नको येणार आहोत म्हणून. तर ही बघा ही माझी आई आहे आणि हा छोटा मुलगा आहे ना तो आरव, तो भाचा आहे माझा. तर भरपूर अशा गप्पा गोष्टी केल्या आणि त्याच्यानंतर जेवण वगैरे घेतलं आम्ही. जेवण वगैरे सगळं रेडी करून ठेवलं भावजाईंनी आमच्या. आणि त्याच्यानंतर माझी मैत्रीण आहे ना तिचा फोन आला होता आणि तिला मला भेटायचं होतं. म्हणजे सगळ्यांना माहिती पडलं की मी आलेली आहे. त्याच्यामुळे शेजारी पाजारी आणि जी काही जोडलेली माणसं आहेत त्यांचे फोन यायला की नाही सुरुवात झाली. कुणालच्या बाबांना त्यांचे पण भरपूर असे मित्रमंडळी आहेत ना त्यांनीसुद्धा बघितलं आम्हाला आलेलं आणि त्याच्यानंतर त्यांनी म्हणजे भेटायला सगळेजण बोलवत होते. त्याच्यामुळे कुणालचे बाबा मग खाली निघून गेले आणि मग मी इथे थांबले होते. आता ही आमच्या अक्षरा म्हणजे माझ्या भावाची मुलगी
मुलगी भाची आमची आणि ही बघा ही आमची भावजय. तर इथे सगळ्या थोड्याशा गप्पा गोष्टी झाल्या, जेवण बिवून झालं आणि त्याच्यानंतर आम्ही म्हणजे आम्ही तिघं पण निघालो, म्हणजे आविष्कार, मी आणि आमचा आरव. आम्ही गेलो खाली, म्हणजे आमचं घर आहे ना तिथे खालच्या साईडला, तिथे गेलो आम्ही. तिथे माझी मैत्रीण आली होती, तिचं नाव मुन्नी आहे आणि तिला भेटण्यासाठी आम्ही किने गेलो. हा बघा आमचा आविष्कार. मी चालले आता माझ्या मैत्रिणीला भेटायला, तिचा फोन आला होता. 14व्या माळ्यावरती आहेत, चाललोय आम्ही आता. सगळ्यांना ओळख करून देते. आविष्कार इकडे दे. तो हिमांशू आणि ही माझी मैत्रीण आहे ना, मुन्नी माझी खास मैत्रीण आहे आणि ही आमची भाभी. आपल्या जुन्या व्हिडिओ मध्ये मी मुंबईला होते ना राहायला, तेव्हा जे काढलेले व्हिडिओ आहेत ना त्याच्यामध्ये या दोघी आहेत. ही माझी खास मैत्रीण आहे, जीवाभावाची आहे ना, मैत्रीण आहे माझी, वहिनी पण आहे, सगळ्या मैत्रीण पण आहे, वहिनी पण आहे. काल रात्री फोनमध्ये माझी भांडण होती. ही काल रात्री कधी आली तू? झाली म्हणजे किती अर्धा एक तास झाला असेल. तर आज काही व्हिडिओमध्ये फारसं असं काही शेअर करता आलं नाही आम्हाला, कारण खूप असा बिझी दिवस होता. तर आता हे आम्ही कुणाच्या म्हणजे मित्र आहेत ना त्यांना भेटायला आलो होतो. त्यांचा पण खूप असा आग्रह की या म्हणून भेटायला, आणि त्याच्यामुळे आलो आहोत. 10 मिनटं इथे फक्त बसलो, गप्पा गोष्टी केल्या आणि त्याच्यानंतर मग आम्ही पुढच्या कामासाठी निघालो. तर चला मग ताईंनो, आजचा व्हिडिओ आता इथेच थांबवते. खूप खूप धन्यवाद.